नमस्कार एमपीएससी कंबाइन करनारे दोस्तों, क्या आपको साइंस हार्ड जाता है? तो मैं लेकर आया हूँ आपके लिए एक भन्ना ट्रिक्स के साथ एक पेड पीडीएफ जो आपको इस नंबर पर संपर्क करके मिल जाए। क्या आपको पता है इसमें कैसे कैसे ट्रिक्स है? तो चलो मैं आपको अभी दिखाता हूँ कैसे कैसे इसमें ट्रिक्स है। तो देखो, वनस्पति रोग। क्या वनस्पति रोग? क्योंकि आपको तो पता ही है एमपीएससी आजकल कंबाइन और प्री और मेंस में साइंस के 15 क्वेश्चन पूछे जाते हैं। इसमें से 3 या 4 क्वेश्चन सिर्फ वनस्पति रोग और मानवीय रोग पर पूछे जाते हैं। तो उसका ही डेमो मैं आपको अभी बताता हूँ। तो चलो देखो, वनस्पति रोग। तो पहला क्या है? रेड रूट ऑफ शुगरकेन। हा रोग कोणत्या सूक्ष्मजीवामुळे पडतो? तर याची आन्सर आहे कलेक्टोरिझम फाल्केटम। काय आहे? कलेक्टोरिझम फाल्केटम। तर आता याची ट्रिक्स अशी लक्षात ठेवा, ऊसतोड दाम्पत्याचा मुलगा कलेक्टर होऊन रेड दिव्याची गाडी घेऊन आला म्हणून त्याच्या बापाने सर्व गावाला साखर वाटली, म्हणजेच काय वाटली? शुगर वाटली। आता अशी ट्रिक का केली मी? तर पाहू शकता, आता हा जो सूक्ष्मजीव आहे याचं नाव आहे कलेक्टोरिझम फाल्केटम। बघा, हा काय मादरचोद भाडवा सूक्ष्मजीव आहे। नाव आहे सूक्ष्मजीव, मात्र नाव बघा किती मोठे। कलेक्टर व्हायचं त्याला, नाव आहे सूक्ष्म पण त्याला कलेक्टर व्हायचं। तर हा जो सूक्ष्मजीव आहे त्याचं नाव आहे कलेक्टोरिझम फाल्केटम। म्हणून मी अशी कलेक्टरवरून ट्रिक केलेली आहे की ऊसतोड दाम्पत्याचा मुलगा। आता ऊसतोड का म्हणलं? कारण शुगर केनवर पडतो। शुगर केन म्हणजेच काय? ऊस। शुगर केनला मराठीत काय म्हणतात? ऊस। हा शुगर केनवर पडतो म्हणून मी ऊसतोड दाम्पत्य असं म्हणले। ऊसतोड दाम्पत्याचा मुलगा कलेक्टर होऊन रेड दिव्याची गाडी, असं का म्हणलं रेड दिव्याची? कारण रेड रूट, रोगाचं नाव काय? रेड रूट। रेड दिव्याची गाडी घेऊन आला, त्याच्या बापाला भरपूर आनंद झाला म्हणून त्याने सर्व गावाला साखर वाटली, शुगर वाटली। हे बघ, कारण शुगर केनवर पडतो। तर अशी आपली ट्रिक आहे। कलेक्टरिझम म्हणजे इथं कलेक्टरिझममध्ये सुरुवातीला कलेक्टर नाव दिसेल। आता यावर आलेला प्रश्न बघा, हा कंबाईन ग्रुप सी मेन्सला प्रश्न आला होता। अयोग्य जोडी ओळखा विचारला होता। तर रेड रूट ऑफ शुगर केन, कलेक्टरिझम फुलकॅटम ही जोडी योग्य आहे। ही जोडी इथं सी जोडी चुकलेली आहे। अर्गट ऑफ बाजरा, पर्सोनाटा। तर पर्सोनाटा हा भुईमुगावर पडतो, बाजरावर नाही, म्हणून सी जोडी चूक आहे, ही जोडी बरोबर आहे। धन्यवाद।